श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम. मंडळी बघा, पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस, अतिशय महत्त्वाचा सण, मुहूर्त तिथी म्हटलं तरी चालेल. श्रावण महिन्यातील या पवित्र महिन्यातील एक विशेष दिवस म्हणजे पुत्रदा एकादशी, श्रावणी पुत्रदा एकादशी. या दिवशी अनेक व्रत वैकल्य, पूजापाठ, भजन कीर्तन केलं जातं. श्रावणामध्ये आलेल्या या पुत्रदा एकादशीला खूप विशेष असं महत्त्व आहे. बघा, या एकादशी दिवशी 12 महिन्यातील जे काही एकादशी असते त्या एकादशीला उपवास केला जातो. म्हणजे एकादशी दिवशी उपवास केला जातो दिवसभर, आणि बारशी असते, बारस असते दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी उपवास सोडला जातो. अशा पद्धतीचं हे एक व्रत असतं. तर यावेळेस आता पुत्रदा एकादशी कधी आहे, तर पुत्रदा एकादशी ही 23 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी एकादशी धरली जाणार आहे, उपवास धरला जाणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी उपवास सोडायचा आहे. मात्र उपवास सोडण्यासाठी एक विशेष वेळ यावेळी ठरवण्यात आलेली आहे किंवा शुभ मानली जात आहे. म्हणजे उपवास कधी सोडायचा आहे, बारस कधी सोडायची आहे. 24 ऑगस्टला बारस आहे, त्यामुळे एकादशीचा उपवास करणारे भक्तही दुसऱ्या दिवशी 24 ऑगस्ट रोजी द्वादशीच्या दिवशी आपला उपवास सोडू शकतात. पण उपवासाची वेळ काय आहे, कोणत्या वेळेस सोडायचा आहे, तर उपवास सोडण्याची वेळ ही दुपारी 1:41 ते 4:16 असेल. या वेळेत तुम्ही बारस, द्वादशी ही सोडायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी काय हरकत नाही. मात्र ही वेळ शुभ आहे. यामुळे यावेळेस तुम्ही जी काय भक्ती केल्यावर, पठण करायला असेल, पूजा अर्चा, उपवास केलेला असेल एकादशीच्या काळात, तो भगवान विठ्ठलापर्यंत, महादेवापर्यंत, शिवाय महाविष्णूपर्यंत जलद गतीने पोचणार आहे. त्याचं फळ शीघ्र गतीने मिळणार आहे. त्यामुळे या वेळेत तुम्ही उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्हाला फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता मंत्र आहे, जेवण करताना ज्यावेळेस तुम्ही जेवण करायला बसाल त्यावेळेस तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र आहे, वदनी कवळ घेता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरनो हे जानिजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्ही उपवास सोडायला बसायचं आहे, जेवण प्राशन करायला सुरुवात करायची आहे. तर या वेळेत नक्की तुम्ही उपवास सोडा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्वांपर्यंत हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.